नमस्कार मित्रांनो, तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला बाग दाखवते. बघा, मुंबईवरून एक ताई आलेली आहे, त्यांच्याकडे जेवण करायसाठी मी आलो होतो. तर त्यांच्यातली तुम्हाला बाग दाखवतो मी. तर ही बाग आहे, अशी बागामध्ये झाडं आहेत कशा कशाची ते बघूया आपण. हे बघा, हे शोचं झाड आहे, दिसतंय ते शोचं झाड आहे. हे परत इकडं आंब्याचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे इकडं. तर आंब्याच्या झाडाला हे बघा, हे आंबं लागलेत, असं हे आंबं लागलेत. आहे कलबी आंबा आहेत विकतचं. फणसाचं आहे की तिकडं झाड. ही सीताफळाचं झाड कट केलेलं आहे. सीताफळ लागली ती बारकी बारकी, सीताफळ लागली ती बारकी बारकी. आणि चक्कूला तर चक्कूला लागले ते. हे बघा, ह्या चक्कूला तर लय चक्कू लागले ते. पानागणी तितकं फळ आहे चक्कूच्या झाडाला. हा किती फळ आहे हे. हा बघा, गच भरलंय नुसतं. बारकुलाच झाड आहे पण फळं लय लागले ती. इकडे एक पेरूचं आहे, पण अजून ह्याला काही पेरू नाही लागलेलं. इकडं पेरूचं झाड आहे एक. आणि इकडं तुम्ही कधी बघितले का नाही माहीत नाही. तर बघा, हे काय आहे बघा, फणस. हे फणसाचं झाड. हे बघा, हे फणसाचं झाड आहे. जवळजवळ बारकी बारकी फणस, मोठी फणस लागले आणि बारकी बारकी फणस पण लागले ती. मित्र पहिलेच बघितले फणसाचं झाड इकडं आमच्याकडल्या भागात. म्हणलं तर असं फणसाचं झाड बघितलं नाही. फणसाचं झाड असते कोकणात वाटतं, पण कुणी कुणीकडच्या भागात येतं ते फणस सांगा बरं का. आता आम्हाला आमच्या भागात म्हणलं तर मी पहिल्यांदाच बघितलंय फणसाचं झाड. ते बघा, हिथं पण आहे अजून. इथं पण छोटी छोटी लागली ती. हिथं पण एक आहे मोठं असं आलंय. हे बघा, हिथं पण आहे. आणि तुमच्या भागात फणस येते का, कुठल्या कुठल्या भागात फणस येते ती पण सांगा आम्हाला, कारण मी आमच्याकडल्या भागात म्हणलं तर पहिल्यांदाच बघितलंय. हे बघा, इथं पण आहे वरी एक अजून. लय फणस लय लागले ती ह्याला. हे बघा, अजून इथं पण आहे. तेव्हा काही झाड बारकच आहे पण फणसाची झाडं लय लागली ती. फणस लय लागली झाडाला. तर मी पहिल्यांदा बघितलं बरं फणसाचं झाड. तुमच्याकडल्या भागात असते का फणस, कुठं कुठं येतं कुठं कुठं नाही, नक्की आम्हाला सांगा. आणि फणसाचं बघितलं, पेरूचं बघितलं, सीताफळाचं बघितलं, हे तर चक्कूचं बघितलंय तुम्ही. हे बघा, इथं चक्कूला म्हणजे पानं कमी तितकं फळ आहे चक्कूच्या झाडाला. हे बघा, इकडं आपला रोजचा वापरण्यातला म्हणजे कढीपत्ता झाड आहे. आणि इकडं परत अजून एक आंब्याचं झाड आहे. हे बघा, आंबं लागले ते आंब्याच्या झाडाला. भरपूर आंबं लागले ते. झोपाळा आहे बसचा. हे आवळ्याचं झाड. इथं परत पेरूचं झाड आहे. इकडं पडत अजून आंब्याचं झाड आहे एक. खाली बसून झोपूनच आंबा काढायला तसं आंब्याची झाड आहे ती. हे बघा, बुडापर्यंत आंबा आहेत खाली जमिनीपर्यंत. हे बघा, इकडं पण आहे. तर अशा आंब्याची झाड आहे ती. आंबा खालीपर्यंत आंबतो. मला वाटतं ही जांभळी झाड तोडलेलं आहे काही की असं वाटतंय. ओळख येत नाही पण अंदाज सांगतोय मी. जांभळीचा असावं असं वाटते पानावून. तुम्हाला ओळखायला तर सांगा कमेंटमध्ये नेमकं हे कशात झाड आहे तोडलेलं ते. हे बघा, ही जांभळीचं कशा माहीत नाही बरं का, पण अंदाज सांगतो की जांभळीचा असावं. आणि इथे हे लिंबुणीचं झाड आहे. लिंबुणीला काय उन्हाळा असल्यामुळे लिंबून नाहीत बरं का, पण बारीक बारीक लागले ते लिंब. हे बघा, अशी बारीक बारीक लिंब लागले ते. झाड बारक आहे त्या मानणं आहेत म्हणायचं कुठं कुठं. हे पण अशी कुठं कुठं आहेत. हे बघा, अशी. आणि इकडं नारळाचं झाड आहे. छोटंसंच आहे पण हे आवळ्याचं झाड आहे काय की.
नाही झाड कशाचं आवळ्याचं आहे काय? लिंब लागली ती बारकी. आणि चक्कूला तर बघा किती फळ आहे हे. पानं कमी पण फळ जास्त आहे हे बघा. आणि आपल्याकडच्या भागात तर मी फणस पहिल्यांदाच बघितलं इकडं. नाही तिकडं भाग फणस येत नाही पूर्ण केली ना. आता पिकलेलं कसं कळतं? वास येतो त्याला. होय वास येतो. कसं खायचं हे फणस? आनंद सगळं आपल्याकडं काप लागतं त्याला. 2 प्रकार, काप बरका, हा असे 2 असते. कारण हे अननस खातो पण फणस तर मी पहिल्यांदाच बघितले आपल्याकडच्या भागात आलेले. फणस ही त्यांनी मातीची प्रोसिजर केली. लाल माती. किती फणस लागली ती बघा की. हो ना. वर पण आहे ती हो का? काय वर बी लागत. बारीक बारीक लागली ती वरी बिले. हा लागले ती वरती. फणस खायला बोलावा म्हणून आम्हाला कसं खाते ती. पिकल्यावर वास येत त्याला. तरी अशा पद्धतीनं आमच्या ताईची बाग आहे. मुंबईला असते राहायला ती. हे बघा अशी बाग आहे. तिकडे पाहुणं बसल्या ते. आणि ही छोटीशीच बाग आहे पण एकदम मस्त अशी बाग आहे. फणसाची झाड आहे ती, चक्कूची झाड आहे ती, परत ही शोची झाड आहे ती इकडं. परत म्हणलं तर आंब्याची झाड आहे ती. आंब्याच्या झाडाला ह्या जरा कमी आहे त्या फळं. गेल्या वर्षी लय फळं होतं. इकडं आवळ्याची झाड आहे ती. अजून इथं खाली रामफळाचं झाड आहे बारकं. ही पेरूचं झाड आहे इकडं. बाग त्यांनी एवढी ड्रीप हातरून पाण्याची व्यवस्था मस्त केली आहे. इकडं कोरपड लावलेली आहे. परत इकडं नारळाची झाड आहे ती. आणि इथं बगीच्यामध्ये बसायला झोपाळा पण आहे. हे बघा झोपाळा पण आहे इकडं बसायला. तिकडं काय करते ते बाया? कांदा काढते त्या काय की. झालं का मंदिर पूर्ण? वरनं काय टाकलं का नाही अजून? काय झालं का? झालं. पुढचा मक्का तेवढा राहिलाय लिंबापासून. हा झालं. देवीचं मंदिर बांधलेलं आहे तिकडल्या बाजूला. आणि ही बघा अशी मस्त अशी बाग आहे ताईची आलेली. आणि फणस कोणत्या कोणत्या भागात असतं ही नक्की आम्हाला सांगा. का तर मी तर पहिल्यांदाच बघितलंय फणसाचं झाड. हे कशात झाड आहे की? ह्याला तर कळ्याच लागले ते. जांभळीचं आहे का हे? काय हे? ह्याला कळ्या आले ते. कळ्या आले ते ह्याला. तर अशी प्रकरण आहे बगीचा. तर कोणाकोणाला आवडला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ही त्यांचं घर आहे. आणि मी इकडंच जेवायला आलतो. इकडंच जेवायला बोललं होतं मला. त्यांच्या देवीला सवासणी पण होत्या म्हणून बोललं होतं. जेवणासाठी आलो होतो. तर हे त्यांचं घर आहे. आम्ही बघितला तुमचा बगीचा. का इकडं ताई आहे. ते फणस कसं खायचं? आम्हाला खाताना बोलावा कसं खायचं ते. हे आमच्याच गावातले आहे त्या. पण इकडं आले ते. ह्या ताई संधी भक्ताच्या शेजारी राहतात बघा. ह्यांचा संधी भक्ताचा त्यांचा बांध आहेत. त्यांना आम्हाला कमेंट येते ना संधी भक्त तुमच्या गावचं आहेत का? आम्ही त्यांचा पण व्हिडिओ बघतो. तर बघा ह्या ताई त्यांच्या बांधकरी आहे त्या. हा त्या बांधाला हे राहते त्या. आणि ह्या ताई मुंबईला असते त्या. आणि त्यांचा बगीचा आहे. चक्कूची झाडं, फणसाची झाडं, बरेच सगळ्याची झाडं दाखवली. आणि आपण मावशी मुंबईला असते. पाहुण्याचं काही नाही. पाहुणं चाललं. पाहुण्याला काय करायचं? पाहुणं बसलं बगीच्यामध्ये बघितलं इकडं तिकडं मोबाईल बघितला आणि चाललं. आता मी व्हिडिओ काढाय तिथवर गेलो आलो उठून. लाजलं का काय माहिती. आलं की थोडं पण हे चालत येताना ना बोललं. तर फणसाचं झाड मी तर पहिल्यांदाच बघितलं. तर कसं खाते ते फणस ते. तर मी ते मुंबईवरनं हे आले त्या ताई म्हणून त्यांनी जेवाय बोललं होतं. मी इकडे जेवायला आलतो. पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता. पुरणपोळ्यात चालू आहे आता का नाही का? चपात्या चालू आहेत. तिकडं गणेशजी आहेत. सकाळ धरणं दिवा चालू आल्यापासून गणपती बाप्पाचा. फ्रीज मधलं पाणी पितो गार आता जरा. पाणी गार पाणी पितो आता. पोळी खाल्ली ती सारखं पाणी वाढायला लागले.
आणि आपली बरीचशी फॅमिली मुंबईवरनं ही बघतात आपले व्हिडिओ. तर या ताई मुंबईला राहतात बघा. ह्या कुठे राहतात ताई तुम्ही मुंबईला सांगा? हा, चुनाभट्टीला राहते त्या. तर मी पण ह्यांच्याकडे चुनाभट्टीला सारखं येतो, आल्यावर तिथंच थांबतो आल्यावर. तर मुंबई मला तुम्ही बरेच जण विचारता की मुंबईमधनं तुमची बहीण कुठे राहते? आमची बहीण पालघरला राहते आणि ताई राहतात चुनाभट्टीला, दादरपासून जवळच आहे. आणि ह्या ताई सगळी बघता शेजारी राहते ते. तर दोन कूलर आहे तिकडे, कूलर आहे का नाही? आता नीट करून घेतलं की बाबा. होय. 1350 रुपये खर्च आला त्या पंख्याला. ती पंखाला त्या मावशी म्हणते ते घर बांधा योगेश भाऊ, मी आणते आयराला आयराला कूलर. हो कूलर. त्या मावशीचं म्हणलंय मोठं आहे, आणायचं म्हणजे आणायचं, घर तरी बांध. घर तरी बांध. हे आणते कूलर. ह्या ताई मध्ये त्या कपाट आणतो, त्या ताई मध्ये मी फ्रीज आणतो. घर तरी बांधा, आता केलंय चालत तर. गार पाणी पिल्याशिवाय ताण पण जात नाही. नाही सर्दी होत, मी तर पितो बाबा, मला तर ताणच जात नाही पाणी पिल्याशिवाय. तर आमच्या ताईचा बगीचा कुणाला आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि फणसाची झाडे तुम्ही कुठून कुठून बघितली ही पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि फणस कसं खायचं आणि ते पिकलेलं कसं कळतं हे पण सांगा बरं का आम्हाला. कारण आपली फॅमिली बरीच कोकणात पण बघते, फणस कोकणात असते ना जास्त. तर ताई दादा तुम्ही फणस तुमच्याकडल्या भागात जास्त असते, कुठल्या कुठल्या भागात असते फणस? कोकणात असते. मग तुम्ही जर कोकणात व्हिडिओ बघत असाल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की फणस पिकलेला कसा कळतो आणि कसा खायचा ती पण. आता मी जेवण करून चाललंय, आई पण मुंबईलाच गेली आणि जेवायला आलं तर मी मग आई चालली गेलेली मुंबईला. मग आता मी पण चाललो घरी, आता 5 वाजत आले ते. तर मग 5 नाही काय माहित किती वाजले ते, तर ऊन लागतंयच अजून म्हणजे बरंच. कोमल बघायला व्हिडिओ, कोमल बघती व्हिडिओ. कोमल म्हणजे आमच्या मम्मीकडे गेलता योगा मामा. होय, कोमल नाही आली. कोमल बघ, कोमल कमेंट कर बरं का व्हिडिओ बघितल्यावर. मम्मीचा बगीचा आवडला का नाही ती? जाणार येतात हे लोक मुंबईला, उद्या परवा दिवशी जाणार आहेत ती. त्यांचं देवीचं मंदिर बांधायचं झालं आणि बगीचा पण असतं. मग इथं पाणी पिणे त्यांनी पाण्याची एकदम सोय केली अशी बगीचाला, ड्रिपद्वारेच पाण्याची सोय केली. मी तर म्हणलं तसं 1000 लिटरची 1500 लिटरची. हे बघा ही मावशी असते का इथं पाणी घालाय झाडाला. ह्या मावशीनंच आणलंय बरं का फणसाचं झाड. खायला बोलावं आम्हाला, कसं खायचं ते सांगा. पिकल्यावर कसं कळतं ते? पिकल्यावर मला वाटतं वडपूजेला मरा आम्हाला बी माहित नाही, लावलंय तर खरं यांनी नसतं आता. पण ताई दादाची व्हिडिओ बघतात का नाही तुमच्याकडल्या भागात फणस पिकल्यावर कसं कळतं आणि कसं खायचं ते आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि आमच्या ताईचा बगीचा कुणाला आवडला, कुठून कुठून बघितलं फणसाचं झाड, चक्कू ही नक्की सांगा आम्हाला. आणि मी त्यांच्याकडे चुनाभट्टीला आल्यावर नक्की तुम्ही कुठं मुंबईला कुठं राहता मला ते पण सांगा. येईन मुंबईला मी एक बहिणीकडे जाताना. हा काय नाही खायचं तर देऊ का? हाय खेळत वाटले अर्धी मी आता पेलेला आहे. फ्रीज बी गच भरलाय. फ्रीज बी गच भरलाय सामानाने सगळ्या. कूलरची हवा गरम लागते, पंख्याची हवा गरम झार लागते. पंख्याची हवा गरम लागते पत्र असल्यामुळे. तर चला मित्रांनो, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद, बाय.